वाली आणि सुग्रीव याच्यात सामर्थ्यवान कोण होतं? हो, वाली होता. बरोबर आहे. सुग्रीव एवढा ताकदवान नव्हता. रामाने मैत्री सुग्रीवाबरोबर केली का वाली बरोबर केली? म्हणजे दुबळ्याबरोबर कोण करत नाही. रामचंद्र प्रभूंनी मात्र सुग्रीवाबरोबर मैत्री केली. मला आश्चर्य वाटतंय का असं केलं असेल. याची दोन कारणं सांगतो, ऐका. एक कारण इतकं महत्वाचं आहे रामायणामध्ये. प्रभू रामचंद्र जेव्हा सीता शोध करायला निघालेले होते आणि सीता शोध करत असताना प्रभू रामचंद्रांची जेव्हा शबरीची गाठ पडली, ऐका, शबरीची गाठ पडली, ते भरपूर चर्चा आहे. आणि शबरीने प्रभू रामचंद्रांना असं सांगितलं की प्रभू काळजी करू नका, थोडं पुढं गेल्यानंतर तुम्हाला सुग्रीव भेटेल, त्या सुग्रीवाबरोबर तुम्ही मैत्री करा, तो सुग्रीव तुम्हाला सीता शोध करण्याकरता मदत करेल. आलं. राम आणि लक्ष्मण जेव्हा सीता शोध करत निघाले पुढं, तेव्हा सुग्रीव वाली हा सगळा इतिहास जेव्हा कळाला, तेव्हा लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना असं सांगितलंय, प्रभू या सुग्रीवाबरोबर मैत्री करण्याची ऐवजी वालीबरोबर मैत्री केलेली बरी ना, तो ताकदवान आहे, याच्याबरोबर कसं काय? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा जरी ताकदवान वाली असला तरी सुग्रीवाबरोबर मैत्री का करायची? कारण शबरीनं नाव कोणाचं घेतलंय? सुग्रीवाचं. आणि शबरी संत आहे आणि संतांच्या मुखातला शब्द खोटा होऊ द्यायचा नाही, म्हणून रामचंद्र प्रभूंनी केलेली ही लीला आहे. लक्षात घ्या. कारण वचन न मोडी बोली देते.